नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. कितीही संकट आली तरी ती पार करून विधानसभेवर भगवा फडकवणारच आणि ही गुढी सोन्याची करून दाखवेन असं प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. राज्यातला काळोख छेदण्याची ताकद हिंदुत्वाच्या भगव्या मशालीत आहे. हा भगवा हातात घेणं हे नामर्दाचं काम नाही, ते मर्दाचं काम आहे. विधानसभेवर भगवा फडकवून ही गुढी सोन्याची करून दाखवेल असं उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करताच तमाम शिवसैनिकांनी केलेल्या जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेने आसमंत दुमदुमला. आदित्य प्रतिष्ठानतर्फे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना लक्ष्मी वासुदेव राष्ट्रभूषण पुरस्कार उद्धव ठाकरे यांनी विद्यावाचस्पती डॉक्टर शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते स्वीकारला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेना नेते आणि जिल्हा संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर, प्रवक्ते आमदार डॉक्टर नीलम गोरे, अपर्णा अभ्यंकर, ज्येष्ठ सराफी उद्योजक दाजीकाका गाडगीळ या प्रसंगी उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यापूर्वी शिवसेना प्रमुखांच्या जीवनावर आधारित हिंदू हृदय सम्राट हा लघुपट दाखवण्यात आला. डॉक्टर शंकर अभ्यंकर यांनी लिहिलेल्या युगाचार्य स्वामी विवेकानंद या ग्रंथाचे प्रकाशनही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदुत्व जिवंत आहे तोपर्यंत ओरखडा उमटवण्याचे धाडस कोणी करणार नाही, हा शिवसेना प्रमुखांचा विचार आहे. या विचाराच्या जोरावर ही गुढी सोन्याची करून दाखवेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करताच शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांच्या नावाने जयघोष केला. कोणीतरी ओबीसी उठतो आणि हिंदूंना 15 मिनिटात संपवण्याची भाषा करतो, कारण हिंदू शब्द उलटा केला तर तो दुही होतो. दुहीने ग्रासलेले हिंदू एकत्र येत नाही. त्यांना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा विचार पटवून घ्यावाच लागेल. आजकाल कोणालाही परप्रांतीयाचा पोळका येतो. या देशाचे गृहमंत्री तर देशात भगवा आतंकवाद असल्याचं म्हणतात. असा गृहमंत्री पाकिस्तानात का जन्माला येत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. जो हा देश माझा आहे असं मानतो तो आमचा आहे आणि जो इथं राहून पाकिस्तानचा उदो करेल त्याला आम्ही उचकून टाकू, असं शिवसेना प्रमुखांचे विचार आहेत. आपण घरातल्या वडीलधाऱ्यांचा आदराने आबा दादा असं म्हणतो, हक्काचा माणूस म्हणतो. पण आज महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना महाराष्ट्रातले दादा असं बोलणार असतील तर ही विशेषणं लावण्याच्या ते लायकीचे आहेत का? शिवरायांचे राज्य हे सुराज्य होतं. आज सूचं काय झालंय? खरंच आपण सुखी आहोत का? महाराष्ट्र राज्यातली अमावस्या संपवावीच लागणार आहे. राष्ट्रभूषण म्हणून शिवसेना प्रमुखांचा गौरव केला जातो. माझे किती जन्माचे भाग्य आहे, मला शिवसेना प्रमुखांसारखा पिता आणि मासारखी आई लाभली. हिंदूंना, मराठी माणसाला गगनभराळी घेण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी गरुडाचे पंख दिले आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पुणे महानगरपालिकेतर्फे सादर करण्यात आलेला डीपी पुणे जनहित आघाडीच्या वतीने नदीत विसर्जित करण्यात आला. जुन्या पेठांच्या विकासाला मारक ठरणारा विकास आराखडा रद्द करावा या मागणीसाठी महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळा ते महानगरपालिका येथील टिळक पुलापर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आले. या रॅलीचा शुभारंभ टिळक पुतळ्याला रोहित टिळक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर, काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिवा मंत्री, भाजपचे योगेश गोगावले आदी या रॅलीत सहभागी झाले होते. पुणे महानगरपालिकेने जुन्या पेठांसंदर्भात जो विकास आराखडा तयार केला आहे त्यात अनेक त्रुटी असून यामध्ये 5 किलोमीटर जमीन ही निवासी केली आहे. हा विकास आराखडा पुण्यातील जुन्या पेठांच्या विकासाला मारक ठरणार असून हा आराखडा रद्द करावा अशी मागणी पुणे बचाव समितीच्या वतीनं करण्यात आली. यावेळी विकास आराखड्याची कागदे टिळक पुलाच्या नदीपात्रात विसर्जित करण्यात आली. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अशी घटना घडायला नको होती असं मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. आम्ही या प्रकाशनातर्फे श्री एस रामदेसाई यांनी लिहिलेल्या द TCS स्टोरी अँड बियॉन्ड या पुस्तकाचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बेताल विधानांबाबत सर्व क्षेत्रात टीका केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया यावर दिली नव्हती. पुण्यातही पत्रकारांशी बोलताना याबाबत बोलण्यास नकार दिला. मात्र अखेरीस पवार यांच्याकडून अशी घटना घडायला नको होती असं ते म्हणाले. विरोधी पक्षाने पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर
आपली भूमिका काय असं विचारलं असता चव्हाण म्हणाले, पवार यांनी आपल्या वक्तव्यावर महाराष्ट्राची माफी मागितली आहे, परंतु मी या प्रकरणाबाबत विरोधी पक्षांची चर्चा करत आहे, यातून मार्ग काढण्याचा व निर्माण झालेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहे. मी सभागृहात जाऊन काम करतोय, मात्र सभागृहाचे काम होत नाही, परंतु येत्या सोमवारपासून कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षाही चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. अजित पवारांवर होत असलेल्या आरोपांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सिंचन घोटाळ्याबाबत SIT समिती स्थापन करण्यात आली आहे, परंतु मुख्यमंत्री झाल्यापासून मी पाणी वाटपाचा क्रम बदलला आहे. त्यामुळे आता प्रथम पिण्यासाठी पाणी, त्यानंतर शेती व उद्योगासाठी पाणी दिलं जाईल. यापुढील काळात पाणी वाटपाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच घेतला जाईल असंही ते म्हणाले. शिल्पकार शंकर काका कुंभार यांनी अवघ्या 50 मिनिटात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 9 फुटी अर्धपुतळा साकारला. गुढीपाडव्यानिमित्त शिवसेना पौड रोड शाखा आणि अखिल पौड रोड नवरात्र उत्सव समितीतर्फे ज्येष्ठ शिल्पकार शंकर काका कुंभार यांनी अवघ्या 50 मिनिटात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा 9 फूट अर्धपुतळा साकारला. पुतळ्याचे रूप इतके हुबेहूब होते की जमलेल्यांपैकी अनेकांचे हात नमस्कारासाठी झुले. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार BR खेडेकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीधर फडणवीस, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, शिवसेना उपशहर प्रमुख किशोर विटेकर, शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख राधिका हरिश्चंद्रे, लिज्जत पापडचे मुख्य व्यवस्थापक सुरेश कोते आदी उपस्थित होते. शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करून ढोल ताशांच्या गजरात शंकर काका कुंभार यांनी पुतळा घडवण्यास सुरुवात केली. अवघ्या 50 मिनिटात 9 फुटांचा अर्धपुतळा साकारला. पुतळा पूर्ण होताच शिवसैनिकांनी शंकर काका कुंभार यांना उचलून घेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, आवाज कुणाचा शिवसेनेचा जयघोष करीत जल्लोष केला. शिवसेना उपशहर प्रमुख किशोर विटेकर यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं. नरेंद्र कुंभार, अभय फडके, दीपक कल्याणकर, गणेश कल्याणकर, विशाल घोसनीकर, निखिल कुंभार, उमेश पवार यांनी कार्यक्रमात सहकार्य केलं. बालचमूंसाठी संवाद पुणे यांच्यातर्फे 24व्या बालचित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 14 एप्रिल पासून विजय चित्रमंदिर येथे सकाळी 10 ते 12 या वेळेत हे बालचित्रपट दाखवण्यात येणार आहेत, अशी माहिती संवादचे सुनील महाजन यांनी दिली. रविवार दिनांक 14 रोजी सकाळी 9:30 वाजता बालकलाकार शुभंकर अत्रे, प्रभाकर वाडेकर, चारुहास पंडित, बाळासाहेब निकम यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. निकिता मोघे आणि केतकी बोरकर यांनी या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. दुसऱ्यांच्या सुखाचा विचार फक्त स्त्रीच करू शकते असं मत ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांनी व्यक्त केलं. निमित्त होते माणिक एंटरटेनमेंट निर्मित ओवी गुंफली आणि मेघदूत या ध्वनिमुद्रिकांच्या प्रकाशन समारंभाचे. SM जोशी फाउंडेशन येथे प्रकाशन सोहळा झाला. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ गायक अरुण दाते, संगीतकार रवी दाते, गायिका अंजली मराठे, अंजली दाते, लेखिका धनश्री लेले, निर्माते अतुल दाते उपस्थित होते. आहे व मेली नार तिच्या वाड्याला चांदवा, सांगून गेली नार दुसरी करून दांदवा. निरक्षर स्त्रीने केलेली ही ओवी सादर करत दुसऱ्यांच्या सुखाचा विचार स्त्रीच करू शकते. स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे, मात्र तसे प्रेम पुरुषांमध्ये नाही. गेला माझा जीव नका करू संध्याकाळ, पोटच्या पोराला नको थंड्या पाण्याची आंघोळ, अशा विपुल ओव्या मराठी साहित्यातील काव्यप्रकारात आहे. हे लेखन निरक्षर स्त्रियांनी केलं आहे, मात्र त्यांनी काव्याच्या खाली स्वतःचे नाव लिहिले नाही. त्यामुळे कोणत्याही ज्ञानवंताने त्या काव्याखाली स्वतःचे नाव लिहिले तर ते काव्य त्याच्या नावाने ओळखले जाईल. घाशीराम कोतवाल नाटकाचे प्रयोग करताना आम्ही ध्येयानं पछाडलो होतो. आम्ही पैशासाठी काम करत नव्हतो, त्यामुळे ते नाटक यशस्वी झाले. मात्र आजच्या बाजारू वातावरणात आणि रियालिटी शोच्या काळात गुणवत्तापूर्ण कला सादर करणे अवघड आहे, असंही मोडक म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू आणि मुस्लिम धर्मियांमध्ये एकोपा ठेवून समाज जपला, त्यांचीच परंपरा मालोजीराजे भोसले यांनी पुढे ठेवली, असं मत डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं. पार्श्व पब्लिकेशन तर्फे प्रकाशित आणि वासी बेंद्रे लिखित मालोजीराजे आणि शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शिवराज्याभिषेक प्रयोग आणि छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकांचे प्रकाशन इतिहासाचे अभ्यासक निनाद बेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर मोरे म्हणाले, मालोजीराजे यांच्यापासून ते छत्रपती राजाराम यांच्यापर्यंत संपूर्ण शिवकालाचे बेंद्रे यांनी शास्त्रीय पद्धतीने संशोधन केलं आहे. तसेच संत तुकारामांवरील त्यांचे लेखनही तितकेच महत्त्वपूर्ण आहे. बेंद्रेंच्या लेखनाचा आधार घेऊनच अनेक लेखकांनी कथा, कादंबऱ्या लिहून पैसे कमावले. बेडेकर म्हणाले, इतिहास संशोधन ही एक विरक्ती व त्याग आहे. अशा त्यागाची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. त्यामुळे देशामध्ये सर्वाधिक इतिहास संशोधक आपल्याकडे आहेत. इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी संशोधकांचे वरदान कायम राहण्याची गरज आहे. अशा संशोधकांमध्ये बेंद्रे अग्रभागी असून त्यांचे लेखन संशोधकांबरोबर वाचकांनाही भावते. बलकवडे म्हणाले, आपल्या इतिहास व साहित्यात संभाजी महाराजांना बंडखोर व व्यसनाधीन दाखवून त्यांच्यावर अन्याय केला आहे. बेंद्रे यांनी मात्र संभाजी महाराजांचा इतिहास व चारित्र्य साकारण्याची जबाबदारी स्वतः स्वीकारली. त्यामुळे संभाजी महाराजांचा खरा इतिहास समाजासमोर आला. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.